याचा धरीन अभिमान. मला अभिमान आहे. एका ठिकाणी तर तुकोबाराय म्हटले, देवा माझा तो अभिमान असो द्यावा. आमचा कसलाच अभिमान नाही बाळगला. आम्ही वारकरी होतो, आम्ही माळकरी होतो, आम्ही भजन करणारे होतो. याचा तर अभिमान धरजो. आमचा अंतकाळ आला ना, एवढी तरी दया आमच्यावर करजो की आम्ही परमार्थ केलाय. न होय निग्रह देहासी दंडन, नवजे भूकतान सहावली, तरी नित्य नित्य करी आळवण. या माझा अभिमान असू द्यावा. तुकोबाराय म्हणतात, मी आळवण केली आहे देवा तुझी. ही आळवण व्हायला जात नाही. तसं बाबांनी जरूर जीवनामध्ये काहीतरी आयुष्यात पूर्वजन्मात परोपकाराची कामं केलेली, सेवा केलेली, म्हणून म्हातारपणात सेवा होते. म्हातारपणा मिळावं ना महाराज, ती इतकं सन्मानाचं मिळावं, नाही तर मिळू नये. 50च्या आत थांबलेला बरा आहे माणूस. म्हातारपणातला अपमान सहन होत नाही, अवघड आहे. चांगली चांगली मुलं आहे, पण आई वडिलांचा योग्य सांभाळ होत नाही. नातवंडांच्या आधारावर काही घरातल्या म्हाताऱ्यांचं जीवन चाललेलं आहे. आमच्या शेजारी एक 10-5 किलोमीटरवरती गाव आहे. अनेक दिंड्यांचे मुक्काम, मुक्ताबाईला जातानाची, महाशिवरात्रीच्या वारीला जातानाची. 40 एकर सुंदर बाग आहे ती शेती, चांगली 40 एकर भरकाळीची जमीन, तळ हातासारखी. 2 मुलं थाटा माटात पोरांची बारसं केले, लग्न केले. चांगल्या घरातल्या पोरी घरात सुना म्हणून नांदायला आल्या. दोन्ही पोरांना 2 गाड्या, 2 बंगले, जमिनीत 40 एकरात पाईपलाईन झालेली, सगळं सुटेबल. भौतिक स्थिती खूप चांगली, व्यावहारिक जीवन खूप उत्तम, माणूस माळकरी. पण दोन्ही पोरं विचित्र निघाले. घरातल्या दिंड्यांचे मुक्काम. म्हाताऱ्याला वाईट वाटायचं. खूपदा समजवलं, महाराज लोकांची ये जा घरी, वारकऱ्यांची ये जा घरी. कोणी त्या दिशेनं कीर्तनाला गेलं की सहज रात्री बेरात्री आपलं त्यांनी निवांत संत निवास काढूनच ठेवलेला. यायचं आपलं, चढायचं, आराम करायचं, झोपायचं, पुन्हा स्नान वगैरे करून नित्य तुमची संध्या सकाळची करून कीर्तनाला जायचं, असं ठरलेलं लोकांचं. पोरं विचित्र निघाले आणि त्यांच्या पोरांचं जगातलं विचित्र वागणं पाहून त्यांच्या घरी वारकऱ्यांनी येणं जाणं कमी केलं. यायचे नाही. त्यांना वाईट वाटायला लागलं की मी इतकं आयुष्यभर सगळं गोळा केलं, परमार्थ केला, आणि हे पोरं इतके विचित्र निघावे. शेवटी त्यांनी घराचा त्याग केला आणि एका मंदिरात जाऊन राहायला लागले. घडलेलं सांगतोय तुम्हाला. मंदिरात राहायचे. माझ्या कानावर आलं ते कुठेतरी सांगितलं, बाबा महाराज अशी अशी परिस्थिती आहे, तो माणूस वारकरी आहे, तुम्ही त्यांच्याकडं कायम बैठक आहे. आमच्या कानावर असं आलं, त्या माणसानं 2दा आत्महत्येचा प्रयत्न केला, तुम्ही एकदा विचारून पहा. म्हटलं असं होणार नाही, ते ज्ञानेश्वरीचे उपासक आहे. ज्ञानेश्वरी वाचून ज्याच्या मनात आत्महत्येचा विचार आला, एक तर ज्ञानेश्वरीचा प्रभाव झाला नाही, किंवा ज्ञानेश्वरीकडे यानं डोळस नजरेनं बघितलेलं नाही. 2 भाग असू शकतात. जर प्रेमानं ज्ञानेश्वरी वाचूनही आत्महत्येचा गाथा वाचूनही आत्महत्येचा विचार मनात येत असेल, तर याचा अर्थ ते शब्द जीवनावर परिणाम करून गेलेले नाही. असं होणार नाही. मी गेलो, त्यांना म्हटलं, का हो तुमच्यावर उलटसुलट चर्चा चालल्या आहे परिसरात, बरं नाही पाटील, तुम्ही आत्महत्येचा विचार. तर म्हटलं, महाराज मी खरंच आत्महत्येचा विचार मनात आणलेला नाही. मी मेलो असतो यदा कदाचित आतापर्यंत, पण मी जर तुमच्या सगळ्यांच्या सहवासात नसतो तर. पण मी असं ठरवलंय की आता माझ्यावर काही घेणं देणं, काही व्यवहार आहे, कोणाकडून काही घ्यायचंय, कोणाला काही द्यायचंय. शेतीतल्या मालाची एवढी विल्हेवाट करायची. माझी 2 पोरं व्यसनी निघाली. दिंड्यांचे मुक्काम जवळजवळ बंद करण्यावर विषय आला. घरात वारकऱ्यांची ये जा कमी झाली. एक सून माझा ऐकते, मोठी सून माझा ऐकत नाही, अशी घरातली परिस्थिती आहे. त्यामुळे मी हे पाहू शकत नाही. मी आता ठरवलंय की जिवंत राहायचं, फक्त इथं थांबायचं नाही, मी कुठंतरी निघून जाणार आहे बाबा. म्हटलं असं करू नका, गेला तर आणखी कुटुंबाची वाताहत होईल, पोरं आणखी वाया जातील, असं बरं नाही, वागणं ठीक नाही. पण मी पाहू शकत नाही माझ्या उघड्या डोळ्यानं मी कमावलेली इस्टेट, मी पवित्र मार्गाने कमवलेला पैसा, ज्या दिशेने पोरं खर्च करतात ते मी उघड्या डोळ्यानं पाहू शकत नाही. माझं इथपर्यंत आलंय महाराज. म्हातारपणातलं नातं सांगतोय तुम्हाला कसं असतं, कोण बदलवू शकतं. माझ्या परिसरात घडलेले म्हणून ओघाओघात आठवलं म्हणून सांगतोय. त्यांनी तसंच केलं. 1-1.5 महिन्याने ते निघून गेले. कुठे पत्ता लागत नव्हता. 4 महिने झाले वडील घरी नाही. स्मशान झालं महाराज घर. पण पोरांना पश्चाताप झाला. दोन्ही पोरांनी व्यसन सोडली. भेटेल त्याला विचारायचे, आमचे वडील कुठे, आमचे वडील कुठे. वडिलांची किंमत त्यांना जाणवली की आज बापाचं काय अस्तित्व आहे,
या घरात बाबा काय अस्तित्व आहे बाबाचं ते जाणवलं त्या पोरांना. याला विचार त्याला विचार, बापाची काही गाठ भेट त्यांच्या आयुष्यात होत नव्हती. एक दिवस त्यांचा लहाना पोरगा मला भेटला म्हणे महाराज अमुक अमुक ठिकाणी, महाराष्ट्र सोडून ते ठिकाण होतं, तिथं आमचे वडील आहे अशी बातमी आमच्या कानावर आहे. तुम्हाला आमची विनंती आहे जरा आमचे वडील तिथं आहे का याची तुम्ही चौकशी करा. आम्ही त्यांना आणायला जातो. महाराज आमचे वडील म्हणतील तसं आम्ही वागू, फक्त तेवढी माहिती घ्या. मी बाहेरून फोन करून त्या धर्मशाळेतली माहिती घेतली तर त्यांचे वडील त्या धर्मशाळेत राहायला होते. म्हटलं त्यांच्याकडे फोन द्या, मी 2 शब्द बोलतो. मी फोन बोललं ते माझ्याशी, माझं नाव सांगले उठल्यावर मी म्हटलं बाबा रामकृष्णारी. रामकृष्णारी ते म्हटले तुम्ही आमचा इथेही शोध लावला, पण तुम्हाला जर आमच्याबद्दल प्रेम असेल तर तुम्हाला विनंती आहे आमच्या घरच्यांना इथं पाठवू नका. मी जर जिवंत राहिलो पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल. म्हटलं मी तसं काही करणार नाही आणि तुम्ही चुकीचा विचार करू नका, पण मी एवढंच सांगायला तुम्हाला फोन केला की तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे. तुम्ही अपेक्षित असलेलं आणि तुम्ही स्वप्नात सजवलेलं तुमचं कुटुंब तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जसं कुटुंब अपेक्षित होतं तसं तुमचं कुटुंब तयार आहे, फक्त ते कुटुंब तुमची वाट पाहतोय. त्या माणसाचे शब्द असे होते मी घरी येईल महाराज, पण त्याच्याकरता मला मरावं लागेल, तेव्हा माझं प्रीत इथून घरी पाठवतील. मी आयुष्य जाईल माझं आता, पण त्यांच्याकडे येणार नाही. स्वाभिमानी माणूस ते वाक्य ऐकल्यावर मी ठरवलं हा माणूस कधीच घरी येणार नाही, कधीच नाही. आणि आपणही त्या माणसाला घरी आणण्याच्या भानगडीत पडू नये. विनाकारण जीवानं जाईल. जिवंत आहे ना, जगतोय ना, कुठेतरी गाथा ज्ञानेश्वरी वाचतोय ना, उपासना करतोय ना, इथं येऊन दुसरं काय केलं असतं तेच करणार आहे ना. राहू नाही तर पोरांनी माझ्या पाठीमागं शोध लावला आणि त्याच धर्मशाळेचा नंबर घेतला. वेळोवेळी तिथं फोन लावायचे. त्या धर्मशाळेचे मालक कंटाळून गेले. ते म्हटले एक तर तुम्ही धर्मशाळा सोडा, नाही तर फोन बोला, निदान फोन तर घ्या, अडचण काय तुम्हाला. फोन घेतला आणि कानाला लावला. रामकृष्णारी म्हणायचे फक्त ते फोनवर. 15-16 दिवस असंच चाललं. फोन घ्यायचे म्हणायचे रामकृष्णारी. इकडून मोठा पोरगा बोलायचा बाबा आम्ही लेकर तुमची, अहो स्मशान झालं घर, कोणी घराकडे पाहत नाही बाबा. पोरं दिवस रात्र रडता, जेवत नाही. आम्ही हताश झालो. आई गेल्यानंतर तुम्ही कोण्या कष्टानं सांभाळ केला हे काही काळ जरी आम्ही विसरलो असलो तरी आम्हाला असं वाटतं आता तुम्ही आम्हाला पदरात घेतलं पाहिजे, तुम्ही घरी आलं पाहिजे. आम्ही येऊ का तुम्हाला घ्यायला. काहीच म्हातारं बोलायचं नाही. 15-16 दिवस चाललं. सुनबाई बोलली, दोन्ही पोरं बोलले, सगळं झालं. 16व्या दिवशी 17व्या दिवशी फोन लावला. फोन म्हाताऱ्यानं फोन उचलला. रामकृष्णारी. इकडून आज मुलगाही नाही आणि सोनाही नाही, कोणी बोलत नाही. मोठ्या मुलाचा मोठा मुलगा, त्याला जेमतेम बोलता येत होतं, त्यानं फोन कानाला घेतला आणि तो इकडून फोन आजोबाने उचलला. आजोबाच्या अगोदरच इकडून पोरग म्हणतं आजोबा रामकृष्णारी. तो आवाज ऐकला म्हाताऱ्यानं. 5-5.5 महिने आउट ऑफ स्टेट, महाराष्ट्र सोडून, जीवनभर कुटुंब सोडून राहण्याच्या निर्धारानं गेलेलं म्हातारं गहिवरलं. गळा 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 पाणी आलं डोळ्याला. सावरायला लागली तिथली माणसं आणि ते लेकरू इकडून म्हणतंय आजोबा या ना हो घरी, आम्हाला तुमची आठवण येते आजोबा. तुम्ही जर आले नाही आजोबा तर आम्हाला कोण ज्ञानेश्वरी घेऊन वाचायला बसे. अहो पाहता काय मुळशीकर, 3ऱ्या दिवशी म्हातारं घरी आलं ना, ट्रेन मध्ये आपलं सोयीनं बसून. म्हातारपणातलं उत्तम जगायला शिकवणार आणि उत्तम म्हातारपणातला सांभाळ करणार एक अभूतपूर्व नातं आहे, ते नातवंडाचं आहे. नातं हे नातच नातू या शब्दावरून तयार झालेलं आहे. नातं या शब्दाचा अर्थच नातू आहे. तुमची नात म्हातारपणातली मैत्रीण आहे, नातू म्हातारपणातला मित्र आहे. जीवनात कोणाला चांगुलपणाचं नातं टिकवावं असं वाटत असेल तर 3ऱ्या पिढीपर्यंत जाल इतकं नातं सुंदर टिकवा. आयुष्याचा अर्थ काय, नातवापर्यंत जाल तोपर्यंत चांगलं वागा, म्हणजे उभं आयुष्य चांगलं वागा. ज्यानं नातू डोळ्यानं पाहला त्याचं ते थांबायचंच वय असतं.
फक्त तिथपर्यंत तुमचा आयुष्याचा चांगुलपणा टिकावा असा त्या नात्याचा अर्थ आहे. आणि ते नातं टिकवण्याचं काम आयुष्यभर बबन बाबांनी केलं. वडिलांचे नाही, आईचे आई वडील आहे. साधी गोष्ट आहे. अरे तुमचा मुलगा तुम्हाला पाणी देईल, सेवा करेल, यात नवल काय, नवल काय. पण जावयाचं रक्त जर तुमची सेवा करत असेल तर याला तुम्ही पूर्वजन्म मानला पाहिजे, तुमचं कर्तृत्व मानलं पाहिजे. जावयाचं रक्त सेवा करत आहे ही मन खोटी ठरते. इथं जावयाचं पोरण आरामखोर म्हटलं जातं कुठं कुठं. जावयाचं पोर आरामखोर नाही, अरे जावयाचंच पोर इमानदार म्हणावं लागेल की ज्यांनी म्हाताऱ्या आजी आजोबांचा इतका देखणा सोहळा केला. म्हणून अक्षय दादा, निखिल दादा, तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्ही हे केलेलं कर्म तुम्हाला वायाला जाणार नाही, एवढंच सांगतो. तुम्हाला या केलेल्या कर्माचा, केलेल्या भक्ती साधनेच्या, प्रत्येक टाळाचा, प्रत्येक मृदंगाच्या बोलाचा, हार्मोनियमच्या प्रत्येक स्वराचा आशीर्वाद आयुष्यभर पुरेल. इतकी चांगली वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून तुम्ही सेवा तुमच्या आई वडिलांची, आजी आजोबांची केली. तुम्हाला खूप यश परमात्म्याने प्रदान करावं, सुख समृद्धी कीर्ती तुमच्या घरामध्ये राहावी याकरता तुम्हाला पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आणि नामदेव यांच्या शब्दामध्ये बाबांकरता प्रार्थना करतो. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक अकल्पायुष्यवावित या कुळा. नामदेवराय भगवंताकडे प्रार्थना करताय. कोणा करता? हरिदासा करता, भगवत भक्ता करता प्रार्थना करताय. हरिदास असेल तर अकल्पायुष्य व्हावीत या कुळा. हरिदास म्हणून थांबले नाही, त्या हरिदासाच्या अगोदर माझी या सकळा हरीच्या दासा. ती नुसते हरिदास नाही, ती माझी सुद्धा आहे. काय नामदेवरांनी उपकार केले आपल्यावर. आपल्याला माझं म्हटलं महाराज. अरे जग तुम्हाला माझं 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 म्हणेल. विशाल महाराज आमचे आमचे आमचे, याला काय नवलंय. माझी आई मला माझं म्हणेल, माझा बाप मला माझं म्हणेल, माझी मुलं मला माझी म्हणतील. नवल नाही, ते नातं रक्ताचं आहे. नामदेवरांचा तुमचा संबंध काय? अरे नामदेवरांचा माझा संबंध काय? नामदेवरांनी मला माझं म्हणावं इतकं माझं मोठे पण नाही, आणि नामदेवरांनी आपल्याला माझं म्हणावं इतके छोटे नामदेव महाराज नाही. पण तरी हरिदास माझा वाटतो, हे संतांच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे. माझी या सकळा हरीच्या दासा, ती माझे देवा. हो, आणि माझे मला वेळोवेळी वेळोवेळी भेटावे. का हो, त्यांची शिंप्याची जात आहे का, माळेची आहे का, कोळेची आहे का, कुंभारा चांभाराची आहे का, धनगराची आहे का, मराठ्याची आहे का? नाही हो. माझे म्हणजे कोण? आवळे ज्या हरी अंतरा पासोनी, ज्या हरी अंतरा पासोनी, आवळे ज्या हरी अंतरा पासोनी, आवळे ज्या हरी अंतरा पासोनी. माझी ये जातीचे माझा भेट कोणी, जातीचे माझा भेट कोणी. हे माझी ये जातीचे माझा भेट कोणी.
आईचे म्हणण्यामध्ये नामदेवरायांचा तुकोबारायांचा अट्टहास काय? ते हरिदास असावे ते माझे. बस ते कोण आहे? त्यांची याती नाही रे सांगत देवा तुला. ते माझी या सकाळा हरीच्या दासा. हरिदास असतील त्यांना आयुष्य दिलं पाहिजे देवा. आयुर्विद्या यशोबलम. देव कोणाला या गोष्टी देत नाही. कोणाला देतो? देवाला माहिती राहतं हे जीवन कोणाकरता कामाला येतंय, त्यांना या गोष्टी दिल्या पाहिजे. पा भगवंतही तो दयाळू आहे, पण त्याची दया या बाबतीत चतुराईची दया आहे. त्यालाच आयुष्य मिळावं ज्याचं आयुष्य देखणं आहे, सुंदर आहे. तसं मनुष्याला शोभा आयुष्य नाही महाराज. जे काही कर्तृत्व करायचं त्याला आयुष्य लागतंच. आयुष्याशिवाय तुम्ही काम करू शकत नाही. चांगलं काम करायचं तर जीवन लागेलच ना. चांगलं देखणे पण असावं तर गुण लागेलच ना. नारी लज्जया साधुष्य शमया धेनु शृंगेन सरक कमलेन कमलम भृंगेन नरो गुणेती क्षोभतेच भुवी. या पृथ्वीवर कोण कशानं शोभून दिसतं याचं वर्णन शास्त्रकारांनी केलेलं आहे. नारी लज्जया वक्ते बाबांच्या मुखातलं कायम येणारं वाक्य. बाई शोभून दिसते पण ती जग लज्जेनं. खूप दिसायला सुंदर आहे पण लाजतच नाही. काय करतं तिला? अरे दिसायला सुंदर तर देह विक्रीचं काम करणारी बाई असते म्हणून काय तिचा जगात कोणी गौरव करतं का? नारी लज्जया. मला चांगलं आठवतं ज्यावेळेला प्रतिभाताई पाटील या देशाच्या राष्ट्रपती झाल्या. आमच्या जळगाव जिल्ह्याला जरा वेगळा गौरव वाटत होता. आमच्या जिल्ह्यातली बाई राष्ट्रपती झाली. त्या राष्ट्रपती झाल्यानंतर पहिला दौरा त्यांचा अमेरिकेचा ठरला आणि त्या अमेरिकेला गेला. त्यावेळेला तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा होते. मग ते बराक ओबामांची आणि प्रतिभाताईंची भेट टीव्हीला दाखवत होते. मी ते चित्र पाहत होतो. उजव्या बाजूला भारताचा तिरंगा आणि डाव्या बाजूला अमेरिकेचा राष्ट्रध्वज आहे. प्रतिभाताईंची बराक ओबामांची भेट झाली. त्यावेळेला बराक ओबामांनी ते हात पुढे केला प्रतिभाताईंच्या हातात हात द्यायला. ताईंनी पण आपला हात पुढे केला. पण ज्या वेळेला प्रतिभाताईने हात पुढे केला त्यावेळेला हात पुढे करत असताना थोडासा डोक्यावरचा पदर सरकला. सरकत असतो काय त्याला, तो कायम कसा डोक्यावर राहील. आता आपल्याही घरात आई बहिणी आहे. तो पदर ज्या वेळेला सरकला त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं पुढं केलेला हात, अगदी हातात यायची वेळ, पुढं केलेला हात सुद्धा प्रतिभाताईंनी मागं घेतला. महाराज आधी डोक्यावरचा पदर नीट केला आणि मग हसून थोडस केलेल्या क्रियेबद्दलची लाज हसण्यातून दाखवली आणि नंतर बराक ओबामांच्या हातात हात दिला. त्यावेळेला बराक ओबामा म्हटले होते हे फक्त भारतातली स्त्री करू शकते. असं वागण्याकरता जन्म ज्या देशाला माता असं म्हणतात त्या देशात झालेला असावा. याला म्हणतात नारी लज्जया. किती लाजून राहावं तिनं की तिच्या चालण्याचा आवाज सुद्धा येऊ नये म्हणता घरात. हळूहळू केव्हा केव्हा लक्ष्मीच्या पावलाची पैजण कानावरती वाजावे. इतकं लाजत तिनं जीवन जगावं. आता कोणाला सांगताय? घुंगराचा पायाच्या चालण्याचा आवाज येऊ नये. काही बाय आता गल्लीतून गेले की असं वाटते पोकलँड चालला आपल्या गल्लीतून. मग कोणीतरी सांगतात ना पोकलँड नाही ते बाई होत्या, ताई होत्या. काय धबधबा आहे बो चालण्या, सांगता कोणाला? आत्ताच्या वैज्ञानिक युगामध्ये लाज तुम्ही सांगू शकत नाही. सांगणार कोणाला? अहो चालून न जाता म्हणजे शृंगार करताना सुद्धा महिला नवऱ्याला दिसत नव्हत्या म्हणता बाबा, असं म्हणतात बरं का. मी काही फार तुम्हाला इतिहासात नेतोय किंवा मला ती अपेक्षा आहे आता महिलांनी वागायची असा गैरसमज करू नका. मी फक्त या शास्त्राचं निघालेल्या वचनाबद्दल बोलतोय. नारी लज्जया. शृंगार सुद्धा कर दिसत नव्हत्या, करायच्या खूप. शृंगार करतानाही लाजायचे. कोणा करताय? नवऱ्या करताच आहे ना शृंगार, तरी लाज आहे. पण एक वैशिष्ट्य होतं म्हणे त्या काळातलं, तेव्हा महिला घरातच शृंगार करायची. शृंगार घरातल्या करता होता आणि घरातच होता तेव्हा. बघा तुम्ही आता आपली बायको शृंगार करून पाहायची झाली. महाराष्ट्रातली संस्कृती आहे स्त्रीने रोज शृंगार करावं. महाराज रोज शृंगार करून आपल्या घरात लक्ष्मी सारखं राहावं. आता ही बाहेर जाते तेव्हा शृंगार करते आणि घरात ओळखू येत नाही पप्याची माय हीच आहे असं नाही ना. एक दिवस माझी बायको मला म्हटली मला 200 रुपये द्या, मला जरा पार्लरला जायचंय.
म्हटलं काय करते तिथं जाऊन? केस सरळ करते म्हणे. म्हटलं घरीच कर. घरी होत नाही म्हणे. अख्खं खानदान सरळ केलं. म्हटलं माझं केसाला काय अडचण आहे तुझ्या? प्रयत्न कर जरा, येईल तुला यश. नारी लज्जया. चला, साधुश्च शमया. साधूला जीवन प्रकाशित करायचंय, त्याच्याकडे क्षमा नावाचा गुण असला पाहिजे. तुम्ही ताटी लावून काय तुमचं दाखवणार आहे जगाला? ज्ञानोबा आहे, थांबायचा विचार करताय, ठीक आहे. हे थांबणं काही थांबणं हो. तेव्हा थांबा जेव्हा जग रडेल तुमच्या थांबण्याने. असं काय? अहो, कोणी तुमची जोडी फेकून दिली म्हणून तुम्ही जर रागवत असाल तर तुमच्याकडे क्षमा नावाचा गुण नाही, याचा अर्थ. आम्ही तुम्हाला ज्या भावनेनं आतापर्यंत बघत होतो ती भावना ठेवायची कुठं? मुक्ताबाई बोलताना ज्ञानदेवांशी बोलताय, ज्ञानोबाईंशी बोलताय. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. संत तोची जाना जगी, संत तोची जाना. दया क्षमा जाचे अंगी, दया क्षमा जाचे अंगी. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. साधुश्च शमया. चला पुढं. धेनो शृंगेन. अहो, गाय गाय पण तिला शिंग नाही. काय तिला जगण्यात ते सौंदर्याला पाहता? गायीला देखणे पण तिच्या शिंगा नाही. धेनो शृंगेन सरक कमलेन. सरोवर आहे कमळ नाही. सध्या जिकडे तिकडे कमळच आहे, सरोवरच नाही. सरक कमलेन. सरोवर आहे कमळ नाही. नाही नाही, कमळाची गरज आहे सरोवराला. सरक कमल. धेनो शृंगेन सरक कमलेन द्रुपो विमलेन. राजा आहे, 5 टर्म झाल्या, पण 5 टर्म होऊन सुद्धा या तालुक्यातल्या कधी गुणवानाचा सत्कार करत नाही, सन्मान करत नाही, वारकऱ्याची किंमत करत नाही. काय करता त्याला? द्रुपो विमलेन. आपलं शास्त्रवंत वजा करा त्याला. वाशिन राजा त्याच्या घरचा, सर्वमान्य राज्यपद नाही ते. याला सगळ्यांचा आदर आहे, विमलता आहे, शालीनता आहे, शीतलता आहे, नम्रता आहे. हे राजपदाचे गौरवाचे गुण आहे. राजा झाला ना, एवढा गोळा करावं. द्रुपो विमलेन सरक कमलेन धेनु शृंगेन कमलम भृंगेन. कमलन भृंगेच नाही आस्वाद घ्यायला. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. भ्रमर सकळ भोगीतसे. भ्रमर पाहिजे ना आनंद घ्यायला. तैसे तुझं जसं भगवंताच्या नावाचा गौरव करायला, त्याचा आनंद घ्यायला भक्त लागतो. कमलम भृंगेन. तसा मनुष्याला शोभा इथं कशामुळे? नरो गुणेती शोभतेचे भोवी. माणसाकडे गुण असला पाहिजे. आणि तो गुण म्हणजे पैसे कमवण्याचा, खर्च करण्याचा नाही हो. तो गुण म्हणजे भक्ती साधनेचा. माणसाच्या गुणाला किंमत या भक्ती साधनामुळेच आहे. त्याला कायिक, वाचिक आणि मानसिक तप कळावं. हा गुण त्याला कळावा की भगवंताने या गुणाचं कौशल्य आपल्याकडे दिलेलं आहे, इतरांना ते नाहीये. तुम्हाला मला गुलाबजाम खाताना जितका आनंद होतो तितकाच आनंद गावाबाहेरची घाण खाताना डुकराला होतो. त्यात बदल नसतो होत. कोणाकडे ते आयुष्य नाही मागणार नामदेवराय. आपल्याला आपल्या बायकोचा हात धरून चालताना जितका आनंद गार्डन मध्ये होतो ना,
तितकाच आनंद एखाद्या डुकराबरोबर नदीच्या काठानं फिरताना होत असतो. त्यात काय, नातं एकच आहे. फक्त एखादं गाईचं बच्चे ज्या वेळेला आपल्या गाईच्या अंगावर उडी हाणतं त्यावेळेला त्या गाईच्या पिलाला हे कळत नाही ही माझी माय आहे. तो विचार करण्याची ती क्षमता मनुष्य दे जे ज्ञान अधिक जाण सर्वांशी ती माणसाला दिली. म्हणून प्राण्यांकरता कोणी प्रार्थना करत नाही की यांना आयुष्य वाढू द्या, यांना आयुष्य वाढू द्या. मिळालंय, संपलं. प्राण्यांच्या रडण्यावर क्वचित काही घरं एखाद्या बैलावर गायीवर श्रद्धा असेल म्हणून रडतात. असे हजारो रोज प्राणी मरतात ना, कोण रडतं त्यांच्याकरता. पण तुम्ही मी गेल्यानंतर जर माणसं रडत असतील तर याचा अर्थ आहे तुझ्या करता रडणाऱ्यांना असं काहीतरी शिल्लक ठेव की तुझं जीवन त्यांना तुझ्या गुणाने कळालं पाहिजे. नरो गुणिती शोभतीचे गोवी. मग कोणता गुण असावा महाराज आमच्याकडं? तुझ्याकडं सगळ्यात महत्वाचा गुण असला पाहिजे, तुला गुणानुवाद गाता आले पाहिजे. हा सगळ्यात मोठा गुण आहे. महाराज म्हटले ना आम्हाला गुण आहे, पण कोणता? माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद. नित्य गोविंद गोविंद सागरजी, नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गोचंद छंद, माझ्या मनाला गोचंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गोचंद छंद, माझ्या मनाला गोचंद. देवा मला तो छंद लागू दे बाबा, ज्या छंदाने जीवनात क्रांती होईल. नित्य गोविंद 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 हा छंद तसं सहज लागत नाही. तो छंद लागण्याकरता पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मजा आजी फळासी आली. महाराजांना विचारा ना, या छंदात मग्न व्हायला आणि हरिदास या पदात बसायला आम्ही काय काय केलं? तुम्ही वागा निळोवाऱ्यांच्या गवळणी वाचा, काय काय केलं त्याची एक होते बहुता दिवस अर्थ वागबिले. आजी अकस्मात फळ, आपल्याला आठला थांबायचंय. आजी अकस्मात फळ देऊ आले, दृष्टी श्रीहरीची देखील पावले घेतले, जन्म मागे सार्थक त्याचे झाले हो. इतकं गोड वचन आहे. अहो काय केलं? याची लागी हो तेजी आले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग, जन्मोजन्मांतरी केली ही सूचना, याची लागी ओ वसविली निर्जना, बक्षिले फळमुळ प्राशिले जीवना. अरे देवा, अन्न पाण्याचा त्याग केला हरिदास होण्याकरता, आणि इतकं सगळं गोळा करून सुद्धा हरिदास झाल्यावरही तू आम्हाला आयुष्य देत नसतील भक्ती करायला, तर आम्ही करायचं कशा करता? अशा भूमिकेत ज्या वेळेला साधक येतो त्यावेळेला साधकाचा आवाज देवापर्यंत जात नाही. म्हणून तुमचा माझा कैवार संत श्रेष्ठ नामदेवराय घेतात आणि देवा रे वो एकादशी करतात रे ते, अरे वारी करतात पंढरीची, महिन्याला मध्यवारी ज्ञानोबारांची. माळकरी कुटुंब आहे देवा, इतके व्रत वैकल्य उपासना करूनही तू त्यांचं ऐकत नाही. मी आलोय तुझ्या दारात सांगायला, तू आम्हाला काही देऊ नको, पण मी मागतोय त्यांच्याकरता आयुष्य दे. कोणाकरता? तुमच्या माझ्या करता, वारकऱ्या करता, बबन बाबांकरता, आजीबाईं करता. या अभंगातलं पहिलं चरण नामदेव. अकल्प आयुषे हवेत या कुळा, अकल्प आयुषे हवेत या कुळा, अकल्प अकल्प
कल्पनेची बाधा नको न कळे कल्पनेची बाधा नको न कळे माझी आस कळा हरीच्या माझी आस कळा रे जाला कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा कल्पायुषे भवेत या कुळा माझी आस कळा हरीच्या दाता माझी आस कळा हरीच्या दाता माझी आस कळा हरीच्या माझी आस कळा हरीच्या अकल्पायुष्यवावितया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा. त्या हरिदासांना देवा आयुष्य दे. किती दे? आकल्प दे. आता आकल्प काय मागताय तुम्ही महाराज? कलियुगात आयुष्य एवढं थोडं आहे का आयुष्य? कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य माणसाला होतं आणि 28 हाताचा माणूस होता. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? किती आयुष्य होतं माणसाला? 28,000 नाही, 28 हाताचा माणूस आणि 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं बाबा. 1,00,000 वर्ष जीव जगायची माणसं. हो, आणि 28 हात उंची. म्हणजे हे स्टेज नसेल तेव्हा 28 हाताच्या माणसाची मांडी केवढी मारल्या जातात. कृतयुग संपलं, त्रेतायुग चालू झालं. भगवंतानं आयुष्यावरच एक शून्य बाजूला केलं. किती राहिलं ते? बोला बोला बोला. 10,000 वर्षाचं आयुष्य. देवाला वाटलं उंची जास्त झाली, मग कमी करा. निम्म्यावर आणली. 14 हातावर आणला माणूस. बोलता त्रेतायुग संपलं, द्वापारयुग सुरू झालं. त्या द्वापारयुगामध्ये भगवंतानं आयुष्यावरचा पुन्हा एक झिरो बाजूला केला. 1,000 वर्षाचं आयुष्य. उंची 14 हात देऊ म्हटले, जास्तच झाली, जरा कमी करा. 7 हातावर माणूस आणला. बोलता संपलं हो द्वापारयुग. कलियुग सुरू झालं. पुन्हा आयुष्यावरचा एक झिरो देवानं बाजूला केला. उंची निम्म्यावर आणली. आता प्रार्थना करू, देवा आता झिरो कमी करायच्या भानगडीत पडू नको. नाही तर 2च पंचवार्षिका फक्त. 10 वर्षात काय होतं? एक दिवस होणार. का होणार? बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नासली सारी. मंत्र घ्या राष्ट्र धर्माचा शुरत्वे टाळण्या धोका. प्रार्थितो संत साधुना शक्ती द्या बुद्धी द्या लोका. झाला देश दुर्बल हा लाज राखा न घ्या शंका. धर्म 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 तुम्ही मी सांगतोय फक्त. जरा जा पब मध्ये माहिती घ्या, बार मधली माहिती घ्या, डान्स बार मधली. एक मुस्लिम समाजाचं पोरग दिसणार नाही तुम्हाला. एक सगळ्या हिंदूच्या पोरी, सगळ्या आपली पोरं आहे. जा बिरवार मध्ये एकदा चक्कर मारायला जा. आपण बघत नाही म्हणून आपल्याला वाटतं बरं चाललंय. पाहू नाही शकत तुम्ही उघड्या डोळ्याने चित्र. एक दिसणार नाही एक मुस्लिम समाजातलं. सगळी पोरं आपली. कोणाला सांगता? आणि त्यांच्याकरता आयुष्य मागतील नामदेव रे. नको रे बाबा देवा, कोणालाही देऊ नको. माझी या सकाळा हरीच्या. माझी जे आहे म्हणजे हरिदास आहे त्यांना दे. हे बाकी गेले तरी चालतील. त्यांचे काय जगून न जगून आकल्प दे. टिकेल त्यांचं आयुष्य. देहानं जरी टिकलं नाही तरी त्यांच्या कर्मानं, त्यांच्या नावानं, त्यांच्या रूपानं, त्यांच्या गुणानं त्यांचं आयुष्य टिकलं पाहिजे. म्हणून माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा
न हो कोणे काळी. काही मागण्या निषेधमुखाने केल्या, व्यावृत्ती केली. ज्या कल्पनेनं, ज्या भ्रमानं, ज्या अज्ञानानं या जीवाला आतापर्यंत त्रास दिला, त्याला बाधा होऊ देऊ नको. एकदा बाधा झाली की मनुष्याला बाधा संपेपर्यंत काही थांबवत नाही. एखाद्या मत्सराची बाधा होऊ द्या, मत्सराची, एखाद्याला द्वेषाची बाधा होऊ द्या. अहो, मी एक दिवस घरी चाललो होतो, साधारणतः 4:45 झाले माझ्या गावात पोचताना. आमचा मामभाऊ गावाच्या बाहेर उभा होता. त्याचं एक गावापासून थोडं लांब अंतरावर शेत होतं आणि तो थांबलेला. त्यानं गाडी माझी थांबवली. मला म्हणे, विशाल खाली उतर. कुराच मामाचं गाव आणि मामभाऊ उभा. म्हटलं काय, मला झोपू दे जरा, मी घरी जातो, 2-4 तास झोपतो, मला पुन्हा पहाट कीर्तन आहे. नाही नाही, तू खाली उतर. अरे म्हटलं झालं काय, तू शेतात आलाय ना. म्हटलं हो, तो शेताजवळच उभा. अरे आपल्या गावात खूप मोठी वाईट घटना झाली विशाल. म्हटलं काय झालं. वाईट या शब्दानं मी जरा म्हटलं काय झालं लवकर सांग. अरे लय वाईट झालं म्हणे. म्हटलं काय झालं. तू त्या आबा कोळेकरांना ओळखतो का रे म्हणे. म्हटलं काळजी करू नका आबा, तुम्ही गेले अशी बातमी नाही सांगितली त्याने मला, फक्त त्या आबा कोळेकरांना ओळखतो का म्हणे. म्हटलं मग ओळखतो ना मी. अरे म्हणे माझ्या बांधाला बांध त्यांचं शेत आहे रे. म्हटलं मग. त्यांनी रात्री बोर घेतला म्हणे त्यांच्या शेतात, लयच पाणी लागलं म्हणे त्यांना. म्हटलं यात काय वाईट झालं भाऊ, चांगलं झालं, आपल्या गावातल्या एका माणसाला पाणी लागलं. अरे म्हणे पण लयच, मी जेवलो नाही म्हणे गड्या रात्री. एवढं कुठे पाणी असते का म्हणे. अरे म्हटलं पण तू मला का थांबवलं बुवा. तो म्हणे तुझा आडनाव खोले, मी तुझा नात्या, नातं तुझं माझ्याशी, तुझं कीर्तनकार खोले, पाणी कोळ्या करायला लागतंय. काय संबंध काय म्हणे. वारी तू करतो, कीर्तन तू करतो. म्हटलं मी जे फिरतो हे तुझ्या पाण्यासाठी फिरून राहिलो, तुला काही बुद्धी आहे का थोडी. नाही नाही म्हणे पण तू उतर, योगायोगानं मशीन आलंय, आपल्याला बोर घ्यायचा आहे, पण पाणी तू सांग. अरे म्हटलं मला येत नाही बाबा, ते काय सोपं आहे का, ते काय त्याला अभ्यास आहे, स्टडी आहे. नाही नाही तू पाणी सांग. एवढ्या गावचं पाणी प्याला म्हणे नुसतं. नातेवाईक काय बोलतील. अरे म्हटलं ते काय तांब्याभर पाणी सांगणार का, तू जरा विचार कर. नाही नाही पाणी तू सांग. त्यानं घरून हळद अक्षत कुंकू सगळं आणलं होतं महाराज. ते ठेवलं, नारळ ठेवलं तिथं. सांग म्हणे पाणी. म्हटलं या शेतात पाणी नाहीये, हा आपला ड्राय एरिया आहे, इथं पाणी लागत नाही, मला कळत नाही. आणि मला तरी असं वाटतं, म्हटलं भाऊ एकाच माणसाला पाणी भाऊ पाणी आलं भाऊ, पाण्याचं नाव काढलं, तुला लागेल म्हटलं, याची काही शाश्वती नाही बाबा. नाही नाही तू सांग. अरे म्हटलं मला कळत नाही. त्यानं त्या नारळावर 500च्या 20 नोटा ठेवल्या. आता पाणी सांग. म्हटलं आता पाणी दिसून राहिलं मला या शेतात, थोडं थोडं पाणी आहे म्हटलं या शेतात. मला वाटलं पाणी नसेल, म्हटलं पण पाणी आहे. सकाळी सकाळी कोण लक्ष्मीचा अपमान करतं महाराज, बरं नाही वाटत ते. निदान आपल्या विचारात तरी ते आपलं दक्षिणा खिशात ठेवली, नारळ हातात घेतलं. महत्वाच्या वेळेला हसू नये. तुम्ही जरा मला मदत करा ना. असं काय, मीच उडी हाणायचो ते नाळ उडवायच्या अगोदर. तो म्हणे तू आता जोरदार अभ्यास आहे. म्हटलं मग काही वेळेला अभ्यास दाखवावं लागत नाही त्याला. म्हटलं अरे माझा खूप अभ्यास आहे. म्हटलं मी पुढे तो माय मागे खोटे ठोक्याले ती जागा 4-5 ठिकाणं दिले त्याला काढून. तो म्हणे चांगला पॉइंट सांग. म्हटलं हा पॉइंट चांगला आहे, जोरदार आहे, खूप पाणी येतं. तो म्हणे विशाल नुसतं पाणी नाही पाहिजे, असा पॉइंट सांग की आबा कोळेकराचा पॉइंट हाणता आला पाहिजे. त्या नुसता पॉइंट सांगू नको. त्याला म्हटलं या पॉइंटला पाणी जोरदार आहे, तू पॉइंट हाण, इथं बोर हाण. फक्त एक अट आहे म्हणे. काय. म्हटलं 3000 फूट खोली घेतली पाहिजे बोरची. तो म्हणजे 3000 फूट. आता मला वाटलं जास्त सांगू म्हणजे आकारणार नाही आपले 10 काही परत मागणार नाही. तो माझ्या पुढचा त्यानं केला ना बोटावर हिशोब. उसाचे 4 लाख, 4 आणि भाताला नाही म्हटलं तरी 1.5 तर राहतीलच. 4 आणि
5 आणि 8 ते 50 5.5. याला जर फुल चार्जिंग करून 2-4 दिवस तिकडं पाठवली तर 1,00,000-1.5 लाखाच्या काही खाली तिकडून यायची नाही. ते मागच्या वेळेस आणली होती 3 लाख. 5.5 लाखच धरू आपण. 6.5 तरी 50 एक पाहिजे. मेवणीला फोन लावू आपल्या. ती तशी ती चांगली, ती काही नाही म्हणणार नाही आपल्याला. साळूच्या चोरून सुद्धा ती 5-50 मला मदत करेन तशी चांगली. तो म्हटलं मी करतो, फक्त मला असं वाटतं म्हणे तू थांब. मशीन शेतात आलं की ताप झाला. म्हटलं बा आता मशीन आलं, बोर चालू झाला, 1000 फूट बोर झाला, पाण्याचा थेंब नाही, नुसता फपुटा. आवाज नाही. तो म्हणे थेंब नाही अजून. त्याच्यापेक्षा दुप्पट मी घाबरलेलो होतो. पण मी त्याला न घाबरताना दाखवलं. म्हटलं खाली जाऊ दे. पाणी खालीच आहे. 2000 फूट बोर झाल्यावर त्या अंधारातलं पोरग पाणी प्यायला आलं झाडाखाली. मी झाडाखालीच बसलेलो होतो. त्याला म्हटलं क्या कंडिशन आहे होल की? तो म्हणे महाराज ये पूरा का पूरा ऐसा ही जाने वाला है. म्हटलं बाबा देवा. त्याला म्हटलं हे 200 रुपये घेऊन मला फक्त गावात नेऊन सोडवो, नाही तर जीव घ्यायचा माझा. मी गावात आलो, 3000 फूट बोर झाला. पाणी कशाला लागेल? आणि लागायचंच काम नाही. अन्न ते माझ्या घरी आलं. माझ्या आईनं त्याला चहा बनवून दिला. अशी कब्बशी हालायची त्याच्या हातातली. आमच्या आई म्हणे भाऊ तुझी कब्बशी का बरं हालते? तो म्हणे मला विशाल नावाचा रोग झाला. तुझ्या पोरगा कुठे? म्हणे माझी आई म्हणे तू झोपलेला आहे. तो माझ्याजवळ आला म्हणे पुन्हा तुझ्या घरी येणार नाही, शेवटचं जे नाही, फक्त तुला एवढं सांगायला आलो तुझ्या सत्यानाश होईल. कोणाला म्हणतो? मला. तुझ्या सत्यानाश होईल. म्हटलं माय होईन तेव्हा होईन. तुझ्या आजच झाला माय हातून, याचं मला लय समाधान. जशी कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही, तसं जीवाच्या आशीर्वादानं कोणाचं फलित होत. तुकोबारांचं एक प्रमाण देतो आणि समारोपाकडे येतो. विनाकारण तुमचा पुढचा कार्यक्रम बिघडू नये. तापत्रय तापिली गुरु ते गिवसिती. तुकोबारे म्हटले इथं होरपडलेले माणसं इतके, तापन पछाडलेले माणसं इतके की ज्याच्याकडे जाईल त्याच्या माणसं पाया पडतात आणि म्हणतात आमचं आम्हाला आयुष्य द्या, आम्हाला तारा, आमचं भलं करा. असं कोणाच्याही पाया पडून आयुष्य वाढत नसतं. अरे देवाच्याही पाया पडून आयुष्य वाढणार नाही. आयुर्विद्या यशो बलम या 5 गोष्टी वाढण्याकरता साधूचाच आशीर्वाद लागतो. आणि तो आशीर्वाद नामदेव यांनी हरिदासाला या अभंगातून दिला. आणि परमात्म्याकडे म्हटलं आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. जीवानं जीवाकडं रात्रंदिवस आयुष्य मागू द्या. पण बाबा तुमच्या नातवंडांनी जे देवाकडं नामदेव यांच्या शब्दात तुमच्याकडं आयुष्य मागितलं, याने 100% तुमच्या आयुष्यावर बदल होईल. पण त्यात निषेध मुखानं त्या मिळालेल्या आयुष्याला त्रास होऊ नये याकरता काय मागितलं? कल्पनेची बाधा. यांना बाधा होऊ नको देव. जेव्हा वेळेला बाधा होते त्यावेळेला हाव सुटते जगाची आणि जगाकडे मनुष्य रमतो. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. दंभो दर्प अभिमान शक्रोध पारुष्यमेवच. हे आसुरी संपत्तीचे दोष त्यांच्याकडे येऊ देऊ नको देवा. त्यांचं भलं होऊ दे, त्यांची भिवंडी होऊ देऊ नको, त्यांचं कल्याण होऊ दे. नामामनी तया असावी कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. अरे ज्याच्या मुखात पांडुरंग आहे, देव 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 करतोय, त्याचं कल्याण नाही करणार देवा. तर तू कोणाचं करशील? त्यांचंच कल्याण कर. नामामनी तया असावी कल्याण, बाकी कल्पनेची बाधा नहो कोणी काळी. ई संत मंडळी सुखी असो. संतांचं ऐकत 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 आणि संतांच्या शब्दात आयुष्य भगवंताकडे मागत आपण आपलंही कल्याण करून घेऊ अशी सदिच्छा शुभकामना या निमित्ताने व्यक्त करूया. सोमनाथ बाबा तिकडून मला इशारा करत आहे तेवढा पिंगळा म्हणा. पाणी जरी आलं आणि माझा मुंगळा जरी झाला तरी पिंगळा म्हटल्याशिवाय मी काही इथून जाणार. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी नाही कळलं मग दुसरं येईल. हे जरी नाही कळलं. थोडा आवाज द्या ना. अहो म्हणा की राव पहाटे तुम्हाला सगळ्यांना टाळी वाजवा जरा टाळी. भक्ती गुरुकुल सरते शेवटी वा काळ बांधून नेईल. सरते शेवटी वा काळ बांधून नेईल. सरते शेवटी काळ बांधून नेईल. सरते
वर्तमान कोठे वर्तमान कोठे लोक्या वर्तमान कोठे वर्तमान कोठे दादा वर्तमान कोठे वर्तमान कोठे दादा वर्तमान कोठे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान कोठे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान कोठे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान कोठे लटिकेनं बोलू आता वर्तमान कोठे वर्तमान कोठे दादा वर्तमान कोठे वर्तमान कोठे दादा वर्तमान कोठे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान कोठे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान कोठे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा अवगा 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 दांगळ दिंगागे अवगा दांगळ दिंगागे अवगा दांगळ दिंगागे दांगळ दिंगागे अवगा दांगळ दिंगागे अवगा दांगळ दिंगागे अवगा दांगळ दिंगागे अवगा दांगळ दिंगागे नको नको घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा अवगा 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 दांगळ दिंगागे अवगा दांगळ दिंगागे अवगा दांगळ दिंगागे दांगळ दिंगागे अवगा दांगळ दिंगागे अवगा दांगळ दिंगागे अवगा दांगळ दिंगागे दांगळ दिंगागे जेत जाना तुम्ही जेत जाना टिपरीवाळाच्या गाई हो जेत जाना तुम्ही जेत जाना टिपरीवाळाच्या गाई हो करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम घाली हृदयात हो हो दान मागायात आलो दान मागायात आलो दान मागायात गेम द्यायला गेम सुया घ्या मनी घ्या मणी घ्या दातात दातवन घ्या ग कुणी दातात दातवन घ्या ग कुणी कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी 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 दातात दातवन घ्या ग कुणी दादा कोणी घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळा कुंकू घ्या कोणी काळा दातात दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या माझ्या मल्हारीची वर मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वर मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी इच्छा मुरळीच पाहू नका पडाल नरक द्वारी बोध बुजली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी माझ्या माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे डौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका ढोल फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका
बोली बोल